सुप्रभात सज्जन श्रोते. आजच्या प्रातःकाळी आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. निरूपणाचं अभंग काव्य जे आहे त्याचं शीर्षक आहे महत् कार्य संपादन. म्हणजे एखाद्या मोठ्या भव्य दिव्य कार्याची संपादनी करणे किंवा भव्य दिव्य कार्य यशस्वीरित्या पार पाडणे, म्हणून महत् कार्य संपादन असं आजच्या अभंग काव्याचं शीर्षक आहे. आता 4 कडवी आहेत, वास्तव अर्थ सांगतो. फार सोपं काव्य आहे, नीट ऐका. सुई मागो माग सूत्र सरळ धावतसे, साधुमुखी सत्य स्पष्ट नित्य वाहतसे, सूत्र संधान भाव सुई अंतरंगी वसे, सत्य अनुसंधान भाव साधू हृदय मुखी असे, सुई दोरा एकत्वे बाह्य छिद्र न्यून फाटके पण नासे, साधुमुख सत्य अनुसंधानी अंतरंग द्वैत द्वंद्व संपे, सुई दोरा साधु मुख सत्य होतसे महत् कार्य संपादन, बाह्य न्यून तैसे अंतर्यामीचे द्वैत द्वंद्व विनाशन. त्यातील संधान भाव म्हणजे जोडण्याची वृत्ती किंवा एकवटण्याची, एकत्र आणण्याची ऐक्य वृत्ती. म्हणजे संधान भाव म्हणजे जोडण्याची वृत्ती, ऐक्य वृत्ती. आणि अनुसंधान म्हणजे योग्य संबंध. संबंध वेगळा आणि अनुसंधान वेगळं. संबंध हा असा तसा असू शकतो आणि अनुसंधान म्हणजे अतिशय योग्य संबंध. म्हणून पहिला शब्द संधान भाव म्हणजे जोडण्याची वृत्ती किंवा ऐक्य वृत्ती, आणि दुसरा शब्द अनुसंधान म्हणजे योग्य संबंध. आता पहिलं कडवं नीट बघा. सुई मागो माग सूत्र सरळ धावत असे, साधुमुखी सत्य स्पष्ट नित्य वाहत असे. सुईच्या पाठोपाठ जसा दोरा सुई जाईल तसा धावतो, सुईच्या मागोमाग सुईत ओवलेला दोरा म्हणजे सूत्र सरळ धावत जातो. म्हणजे सुईत ओवलेला दोरा जसा सुई बरोबर सरळ सुई पाठोपाठ धावत जातो, तसं साधूच्या मुखातून सत्य स्पष्टपणे म्हणजे अत्यंत सरळपणे, नित्य म्हणजे नेहमी वाहत असते. म्हणजे सुईच्या पाठोपाठ दोरा जसा सरळ वेगाने धावतो, तसं साधू मुखातून सत्य रूप प्रवाह म्हणजे जे सत्य आहे, परमसत्य आहे, त्याचा प्रवाह स्पष्ट म्हणजे अतिशय स्वच्छ सुंदरपणे वाहत असतो. सुईच्या मागोमाग जसं सूत्र किंवा दोरा अनुसरत असतो, सुई मागोमाग दोरा धावत असतो, तसं साधू मुखातून स्पष्ट सत्य नित्य निरंतर वाहत असतो म्हणजे प्रवाहित होत असतो. दुसरं कडू. सूत्र संधान भाव सुई अंतरंगी वसे, सत्य अनुसंधान भाव साधू हृदयमुखी असे. सूत्राचा अर्थ काय? बांधणे, एकत्र करणे. म्हणून दोऱ्याचा, बांधण्याचा, एकत्र करण्याचा, जोडण्याचा भाव सुईच्या अंतरंगात धारण केला जातो. म्हणजे जेव्हा सुईत दोरा ओवला जातो तेव्हा दोऱ्याचा अंतरंग भाव सुईच्या अंतरंगात, अंतरंग याचा अर्थ असा मन आहे, तसा अंतरंग याचा अर्थ पोकळी असा पण आहे. म्हणून सूत्राचा भाव काय असतो? एक करणे, जोडणे. तोच सूत्राचा भाव जेव्हा सुईच्या नेढ्यामध्ये सूत्र ओवलं जातं तेव्हा सूत्राचा जोडण्याचा भाव सुईच्या नेढ्यात सूत्र ओवल्यानंतर सुईच्या हृदयामध्ये सुद्धा सूत्राचा ऐक्य भाव तयार होतो. म्हणून सूत्र संधान भाव सुई अंतरंगी वसे. सूत्राचा जोडण्याचा जो भाव आहे तो भाव जेव्हा सुईमध्ये दोरा ओवला जातो तेव्हा सुईच्या हृदयामध्ये सुद्धा दोऱ्याचा जोडण्याचा भाव जन्माला येतो. म्हणजे सुई पाठोपाठ दोरा जातो म्हणताना
सुईच्या मधून ओवला जाणारा दोरा आपला ऐक्याचा भाव सुईच्या हृदयात निर्माण करतो. म्हणून सूत्रसंधान भाव सुई अंतरंगी वसे. सुईच्या अंतरंगात सुईच्या छिद्रामध्ये दोरा ओवल्यानंतर सुईच्या हृदयात दोऱ्याचा जो भाव आहे हृदयाचा तो ऐक्य भाव तयार होतो. आणि त्यानंतर सुई आणि दोरा मिळून जे जे फाटलेलं आहे, जे जे न्यून आहे, जे जे छिद्र आहे ते दुरुस्त करतात. म्हणून सूत्रसंधान भाव सुई अंतरंगी वसे. सत्य अनुसंधान भाव साधू हृदी मुखी असे. तसा दोऱ्याचा भाव आहे जोडणं आणि दोऱ्याचा जोडण्याचा भाव सुईच्या हृदयामध्ये प्रस्थापित केला जातो. तसा सत्याचा भाव काय? अनुसंधान. सत्याचा मूळ भाव आहे की सत्य योग्य ठिकाणी कसे जोडायचे ते. म्हणजे सत्य याचा अर्थच योग्य अनुबंध. सत्य अत्यंत योग्य पद्धतीने माणसामध्ये सर्व समाजामध्ये ऐक्याचा भाव निर्माण करतो. म्हणून सत्याचा अनुसंधान भाव आहे. सत्याचा जो संबंध आहे, सत्याचा जो योग्य संबंध जोडण्याचा भाव आहे तोच साधूच्या हृदयात आणि मुखामध्ये सत्य भाव असतो. म्हणजे वर आपण म्हटलेलं आहे सुईच्या पाठोपाठ दोरा धावतो आणि साधूच्या मुखातून सत्य अत्यंत स्पष्टपणे नित्यपणे वाहत असते, प्रकट होत असते. तेव्हा साधू मुखातून वाहणारे सत्य याचा संबंध अनुसंधान. म्हणजे साधूच्या हृदयातून आणि मुखातून वाहणारे सत्य हे योग्यतेचा विचार करून अत्यंत योग्य पद्धतीने समाजामध्ये माणसामध्ये ऐक्यभाव प्रस्थापित करते. म्हणजे सूत्र संधान भाव, दोऱ्याचा जोडण्याचा भाव, दोऱ्याचा ऐक्य भाव जसं सुई आपल्या हृदयात धारण करते त्याच पद्धतीने साधू हृदयामध्ये आणि मुखामध्ये सत्याचा अनुसंधान भाव, सत्याचा अनुसंधान भाव, सत्याचा योग्य संबंध जो आहे तो समजून तो दाखवून देण्याचा भाव साधूच्या हृदयामध्ये मुखामध्ये असतो. परत ऐका. सुई मागोमाग सूत्र सरळ धावत असे. साधुमुखी सत्य स्पष्ट नित्य आहत असे. सुईच्या पाठोपाठ जसं सरळ पद्धतीने सूत्र म्हणजे दोरा धावतो तसं साधू मुखातून अत्यंत सरळ स्पष्ट पद्धतीने सत्यरूपी प्रवाह किंवा सत्याचा अमृत प्रवाह बाहेर पडत असतो. जसा दोऱ्याचा जोडण्याचा भाव सुई आपल्या अंतरंगात धारण करते तसा सत्याचा अनुसंधान भाव म्हणजे सत्याची योग्य जुळणी असा जो सत्याचा अनुसंधान भाव म्हणजे सत्य योग्य पद्धतीने संपूर्ण समाजाला संपूर्ण समष्टीला जोडते. म्हणून सत्याचा योग्य भाव, सत्याचा ऐक्य भाव म्हणजे सत्य अनुसंधान भाव साधू हृदयमुखी असे साधूच्या हृदयामुखामध्ये असतो. दोऱ्याचा ऐक्य भाव सुईच्या हृदयात असतो. तसा सत्याचा अनुसंधान भाव म्हणजे योग्य पद्धतीने सर्वांना एकत्र ठेवण्याचा भाव साधूच्या हृदयामध्ये आणि मुखामध्ये असतो. आता पुढे बघा. सुई दोरा एकत्वे बाह्य छिद्र न्यून फाटके पण नासे. सुई दोरा एकत्र आला की शरीरावरचे जे कपडे आहेत त्या कपड्यावरील बाह्य छिद्र, पडलेली छिद्र भोके, आता पडलेली छिद्र भोके म्हणजे न्यून आहे, म्हणजे ते उणीव आहे, म्हणजे छिद्र न्यून म्हणजे फाटके पण आहे, म्हणजे ती गरिबी आहे. सुई दोरा एकत्व आले की कपड्याचं फाटकेपण छिद्र न्यून नष्ट होतं. म्हणजे सुई दोरा एकत्र येऊन कपडे
जर फाटलेले असतील, त्याला छिद्र असेल, तर ते छिद्र न्यून म्हणजे उणीव, फाटकेपण जोडण्याचं म्हणजे नष्ट करण्याचं काम सुई दोरा करतात. सुई आणि दोरा यांच्या एकत्र संबंधाने शरीरावर घालण्याचे कपडे जर फाटके असतील, त्याला छिद्र पडलं असेल, त्या कपड्यात काही उणीव असेल, तर ते छिद्र न्यून फाटकेपण दूर केलं जातं जेव्हा सुई दोरा एकत्र येतात तेव्हा. तसंच साधू मुख आणि सत्य, साधूचं मुख आणि सत्य अनुसंधानी, तसंच साधूचं मुख आणि सत्य यांच्या योग्य संबंधाने सुई दोरा एकत्र नीट आले की ज्या पद्धतीने फाटलेले कपडे त्याचं फाटकेपण, कपड्याची उणीव म्हणजे न्यून छिद्र नष्ट होतं, तसंच साधुमुख आणि सत्य यांचा योग्य संबंध आला की अंतरंग द्वैत द्वंद्व संपे. ही माणसाच्या मनातील, सर्व समाजाच्या मनहृदयातील द्वैत आणि द्वंद्व भाव म्हणजे वेगवेगळेपणा, विषमतेचा भाव नष्ट होतो. सुई दोरा एकत्रे बाह्य छिद्र न्यून फाटके पण नासे, साधुमुख सत्य अनुसंधानी अंतरंग द्वैत द्वंद्व संपे. सुई दोराच्या योग्य एकत्वामुळे कपड्याचं छिद्र, फाटकेपण न्यून नाहीसं होतं. तसंच साधुमुख आणि सत्य यांच्या योग्य मिलनामुळे, यांच्या योग्य अनुसंधानामुळे, संबंधामुळे समाजाच्या हृदय मनातील जे द्वैत भाव असतो, जो द्वंद्व भाव असतो, तो नाहीसा होतो. म्हणून चौथं कडवं पुढे का, सुई दोरा साधुमुख सत्य होत असे महत् कार्य संपादन. सुई दोरा यांच्या एकत्र येण्याने आणि साधुमुख आणि सत्य यांच्या एकत्वाने मोठ्या कार्याचे संपादन म्हणजे मोठं कार्य यशस्वीपणे पार पाडलं जातं. सुई दोरा काय करतो, बाह्य न्यून म्हणजे शरीरावर धारण करणारे जे कपडे, त्या कपड्याचं छिद्र, फाटकेपण, त्यातली उणीव, म्हणून शरीरावर धारण करणाऱ्या कपड्याचं न्यून, त्याचं फाटकेपण, छिद्र, त्याची उणीव सुई दोरा नष्ट करतो. आणि साधुमुख आणि सत्य यांच्या एकत्र येण्यामुळे अंतर्यामीचे द्वैत द्वंद्व याचा नाश होतो. म्हणजे सुई दोरा बाह्य उणीव नाश करतात आणि साधुमुख आणि सत्य अंतर्यामीचे फाटकेपण, अंतर्यामीची गरिबी, अंतर्यामीचं दुःख ज्या कारणाने निर्माण होतो ते द्वंद्व, तो द्वैत भाव नाहीसा करतात. म्हणजे मी माझेपण, तू तुझेपण असा जो समाजामध्ये वेगवेगळेपणाचा तुटक असा अलग आणि विलग संबंध असतो, त्याला द्वैत द्वंद्व भाव म्हणतात. तर सुई दोरा, कपडे जर फाटलेले असतील, त्याला छिद्र पडलं असेल, तर सुई दोरा बाह्य न्यून म्हणजे दृष्टीला दिसणार न्यून फाटके कपडे, त्यानंतर छिद्र पडलेले कपडे हे आपल्या डोळ्याला दिसतात. तर डोळ्याला दिसणारे फाटके कपडे, त्याची छिद्र, हे याचा नाश तेव्हा केला जातो जेव्हा सुई दोरा आणि या कपड्यांचा संबंध येतो. त्याच पद्धतीने साधुमुख आणि सत्य हे समाजाच्या अंतर्यामीचे म्हणजे समाजाच्या मनातील द्वैत आणि द्वंद्व रूपी फाटकेपण, त्याचा नाश साधुमुख आणि सत्य यांच्या अनुसंधानाने येतो. म्हणजे सुई दोरा यांच्या एक येण्याने कपडे फाटलेले, फाटके तुटके पण त्याचं न्यून छिद्र नाहीसं होतं. म्हणजे सुई दोरा बाह्य न्यून नष्ट करतात आणि साधुमुख आणि सत्य हे एकत्र येऊन समाजाचे अंतरंगीचे मानसिक फाटकेपण, द्वैत द्वंद्व भाव याचा विनाश करतात. अशा अर्थाने सुई दोरा हे एक येऊन आणि साधुमुखात सत्य एक आल्यानंतर बाह्य आणि अंतरंग दारिद्र्याचे
न्यूनाचे नाश करण्याचे मोठे कार्य संपादित केले जाते. म्हणून सुई दोरा आणि साधू मुखातील सत्य या दोन्हींचे कार्य एकच आहे. सुई दोरा बाह्य दारिद्र्य संपवतो आणि साधुमुख आणि साधुमुखात वस्ती करून असलेले सत्य अंतर्यामीचे ते समाजाच्या मनातील अंतरंगातील द्वैत द्वंद्व रूपी दारिद्र्य आहे, फाटकेपण आहे, त्याचा नाश करतो. अशा अर्थाने सुई दोरा आणि साधुमुखीचे सत्य या दोघांचं कार्य बघायला गेलं तर फार महान कार्य या दोघांमुळे किंवा सुई दोरा यांच्या एकत्र येण्यामुळे आणि साधुमुखात कायमस्वरूपी असलेल्या सत्यामुळे म्हणजे साधुमुख सत्य आणि सुई दोरा यांच्या एकत्र येण्यामुळे बाह्य दारिद्र्यता आणि अंतर्यामीची द्वैत द्वंद्व रूपी गरिबी फाटकेपण नष्ट होते. हेच ते महान कार्य आहे. म्हणून महत् कार्य संपादन अर्थ सांगून झाला. आता ही 4 कडवी सरळ वाचतो, ती नीट समजून घ्या. सुई मागो माग सूत्र सरळ धावत असे, साधुमुखी सत्य स्पष्ट नित्य वाहत असे. सूत्र संधान भाव सुई अंतरंगी वसे, सत्य अनुसंधान भाव साधू हृदयमुखी असे. सुई दोरा एकत्वे बाह्य छिद्र न्यून फाटके पण नासे, साधुमुख सत्य अनुसंधानी अंतरंग द्वैत द्वंद्व संपे. सुई दोरा साधुमुख सत्य होतसे महत्कार्य संपादन, बाह्य न्यून तैसे अंतर्यामीचे द्वैत द्वंद्व विनाशन. तर सुई दोरा बाह्य गरिबी हटवते आणि साधुमुख आणि साधुमुखात वस्ती करून असलेले सत्य, सुई दोरा बाह्य दारिद्र्य हटवते आणि साधुमुख सत्य अंतरीचे म्हणजे मानसिक दारिद्र्य द्वैत द्वंद्व याचा विनाश करते. हेच ते खऱ्या अर्थाने महत्कार्य संपादन. सुई मागो माग सूत्र सरळ धावत असे, साधुमुखी सत्य स्पष्ट नित्य वाहत असे. सूत्र संधान भाव सुई अंतरंगी वसे, सत्य अनुसंधान भाव साधू हृदयमुखी असे. सुई दोरा एकत्वे बाह्य छिद्र न्यून फाटके पण नासे, साधुमुख सत्य अनुसंधानी अंतरंग द्वैत द्वंद्व संपे. सुई दोरा साधुमुख सत्य होतसे महत्कार्य संपादन, बाह्य न्यून तैसे अंतर्यामीचे द्वैत द्वंद्व विनाशन. तर हे महत्कार्य संपादन आपण नीट समजून घ्या आणि आपलं हृदय आपलं मन साधूच असेल आणि आपलं हृदय आणि मन साधूच असल्यानंतर आपोआपच आपल्या हृदय मनातून आणि आपल्या हृदय मनातून म्हणजेच आपल्या मुखातून सत्याचा प्रवाह नित्य झरत राहील. यासाठी साधुमुखीचे सत्य कसं बाहेर येतो हे जर समजायचं असेल तर अंतरंगीचे जे द्वैत द्वंद्व आहे त्याचा नाश व्हावा लागतो. अंतरंगीच्या द्वैत आणि द्वंद्वाचा नाश साधुमुखीचे सत्य करते आणि बाह्य फाटलेपण आहे, फाटकेपण आहे, न्यून आहे, उणीव आहे ते शिवण्याचं काम म्हणजे फाटके कपडे बाह्य न्यून बाह्य दुर्दशा संपवण्याचे काम सुई दोरा करतो आणि अंतरंगीची दुर्दशा द्वैत द्वंद्वभाव नष्ट करण्याचं काम साधुमुखी सत्य जे असतं ते करत असतो. हे या महत्कार्य संपादनाचं आजचं अभंगाचं निरूपण अर्थासहित आणि 1-2 वेळा पुन्हा सरळ स्पष्ट म्हणून झालं. आपल्या लक्षात आलं असेल की हे छोटंसं काव्य असलं तरी सुई दोरा आणि साधुमुखीचे सत्य हे बाह्य दुर्दशा आणि अंतरंगीचे द्वैत द्वंद्व दारिद्र्य नष्ट करण्याचे फार मोठे महान कार्य करतात. त्यासाठी सज्जन श्रोते हो, ऐक्य भाव, अद्वय भाव, अद्वैत भाव जर आपल्या हृदयी आणि मनामध्ये असेल तरच आपल्या मुखातून सत्य प्रकट होईल आणि ज्याच्या मुखातून सत्य प्रकट होतं ते साधुमुख असतो आणि साधुमुख हे स्पष्टपणे सत्याचं प्रतिपादन करतं.
यालाच कृष्णमूर्ती म्हणतात. ट्रुथ स्पीक्स थ्रू यू. थ्रू यू, यू म्हणजे यू म्हणजे अशी माणसं जी संत सज्जन माणसं आहेत, अशा संत सज्जन माणसांच्या मुखातून सत्य स्पष्टपणे बाहेर येतो. तर हे महत् कार्य संपादन या शीर्षकाखालचे निरूपण आपण नीट श्रवण करावे आणि मनन चिंतन निधिध्यासन मार्गे आपल्याद्वारे सुद्धा महत् कार्य संपादनाला जी थोडीफार मदत होईल, जो थोडासा सहभाग महत् कार्य संपादनामध्ये आपला लाभेल, त्याचा लाभ आपण जरूर घ्यावा. आणि आपण सुद्धा साधू आहोत आणि आपल्या मुखातून सुद्धा सत्य सरळ पद्धतीने बाहेर येतं. याचा अनुभव जेव्हा तुम्हाला येईल, त्या अनुभवाला सत्याचा साक्षात्कार म्हणून निश्चित समजावे. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.